वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखादी कंपनी पूर्वीपेक्षा जास्त पंखे आणि पाण्याचे पंप विकते. म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यांच्या वस्तूंना प्रचंड मागणी आहे. हो नक्कीच, हंगामच तसा आहे ना. हो, आणि दुकानात ग्राहकांची अक्षरशः रांग लागलेली आहे. आणि पाहिलं तर त्यांची एकूण विक्री तब्बल 2000 कोटींच्या पुढे गेली आहे. बरोबर. असं सगळं उत्तम चित्र असताना रातोरात त्या कंपनीला 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा कसा होऊ शकतो? हाच तर सगळ्यात मोठा धक्का आहे. म्हणजे हे गणितच थोडं विचित्र वाटतं. हो ना. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच एका आर्थिक रहस्यपटाचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. आजचा आपला विषय आहे क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स या कंपनीचे आर्थिक वर्ष 2026 मधील चौथ्या तिमाहीचे निकाल. हो, म्हणजे मार्च 2026 चे निकाल. हो, तेच. हा असा अहवाल आहे ना जो जास्त विक्री म्हणजे जास्त नफा या साध्या समीकरणाला पूर्णपणे उलथवून टाकतो. कंपनीचा आर्थिक अहवाल वाचतो ना, त्याला नुसते सुरुवातीचे आकडे पाहून चालत नाही. म्हणजे ते वरवरचे आकडे. हो, अनेकदा वरवर पाहता सर्व काही एकदम आलबेल वाटत असतं, पण ताळेबंदाच्या खोलवर काही वेगळंच सत्य दडवावं लागतं. आज आपण फक्त काय घडलं हे नाही पाहणार, तर या सगळ्या विरोधाभासामागचे का आणि कसे उलगडून दाखवणार आहोत. नक्कीच, कारण महसूल वेगाने वाढत असताना अचानक बॉटम लाईनमध्ये झालेली ही घसरण कशी समजून घ्यायची हे पाहणं खूप गरजेचं आहे. हो, आणि विक्रीत एवढी मोठी वाढ होऊनही नफ्यात झालेली ही ऐतिहासिक घट हा खरंच कॉर्पोरेट विश्वातील एक खूप रंजक विषय आहे. आणि या डिकोडिंगची सुरुवात आपण आधी त्या गोष्टींपासून करूया ज्या अत्यंत सकारात्मक दिसत आहेत. हो, आधी चांगल्या बातम्या बघूया. कारण अहवालाच्या सुरुवातीला जेव्हा आपण टॉप लाईन म्हणजेच एकूण महसुलाचे आकडे पाहतो तेव्हा कंपनी अतिशय सुस्थितीत असल्याचा भास होतो. अगदी. कोणत्याही व्यवसायाचा मूळ गाभा म्हणजे त्याच्या वस्तूंची होणारी खरेदी. हो, आणि ती खरेदी इथे खूप मजबूत दिसत आहे. बघा, मार्च 2026च्या या तिमाहीत कंपनीची विक्री तब्बल 2083 कोटी रुपये इतकी झाली आहे. बापरे, हा खूप मोठा आकडा आहे. हो, आणि जर आपण गेल्या वर्षीच्या याच तिमाहीशी म्हणजे मार्च 2025शी याची तुलना केली तर तेव्हा विक्री 1878 कोटी रुपये होती. हो, बरोबर. म्हणजेच वार्षिक तुलनेत किंवा इयर ऑन इयर पाहिलं तर यात 11% भक्कम वाढ झाली आहे. आणि ही काही छोटी वाढ नाहीये. यात अजून एक कंगोरा असा आहे की फक्त वार्षिक तुलनाच नाही तर तिमाही तुलनेत पाहिलं तर हे चित्र अधिक स्पष्ट होतं. म्हणजे डिसेंबरच्या तिमाहीशी तुलना केली तर? हो, डिसेंबर 2025च्या तिमाहीत कंपनीची विक्री 1659 कोटी रुपये होती. अच्छा. त्या 1659 कोटींवरून थेट 2083 कोटी रुपयांवर झेप घेणं हा व्यवसायाच्या दृष्टीने खूप आश्वासक बदल आहे. हो, म्हणजे हे आकडे आपल्याला एकाच वेळी दोन गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे ग्राहकांकडून उत्पादनांना असलेली मागणी अजूनही खूप निरोगी आहे. अगदी बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनीचं जे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे ते या वाढीव मागणीचा पुरवठा करण्यासाठी अत्यंत सक्षमपणे काम करतंय. हो, आणि या वाढलेल्या विक्रीचा थेट परिणाम कंपनीच्या कामकाजातील नफ्यावर पण झालेला स्पष्ट दिसतोय. ज्याला आपण आर्थिक भाषेत इबिडा म्हणतो ना. हो, इबिडा. तो आता 253 कोटी रुपयांवर स्थिर आहे. गेल्या वर्षी तो 248 कोटी रुपये होता आणि डिसेंबरच्या तिमाहीत तो फक्त 174 कोटी रुपये होता. अरे वा, म्हणजे त्या तुलनेत ही एक खूप मोठी सुधारणा आहे. हो, नक्कीच. हे आकडे पाहिल्यावर मला एका गोष्टीची आठवण येते. म्हणजे हे एखाद्या सुपरहिट दुकानासारखं आहे. कसं काय? उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि दुकानातले पंखे, एअर कूलर्स, पाण्याचे पंप हे सगळं हातोहात विकलं जात आहे. हो, ते तर आहेच. आणि दुकानाच्या गल्ल्यात दररोज भरपूर पैसा जमा होतोय. मग जर दुकानाचं इंजिन इतक्या चांगल्या प्रकारे धावतंय आणि कॅश फ्लो मजबूत आहे तर अचानक अशी कोणती अडचण उभी राहिली? तुम्ही दिलेली ही सुपरहिट दुकानाची उपमा या परिस्थितीला अचूक लागू पडते. दुकानात ग्राहकांची गर्दी आहे आणि गल्ला भरतोय. हे कंपनीचा जो कोर बिझनेस आहे तो अतिशय चांगला चालला आहे याचं द्योतक आहे. लोकांना क्रॉम्प्टनची उत्पादने हवी आहेत. मग अडचण कुठे?
अडचण अशी आहे की व्यवसायात गल्ल्यात किती पैसे आले आणि दिवसाच्या शेवटी सर्व खर्च कर आणि इतर देणी वजा करून मालकाच्या खिशात खरोखर किती पैसे उरले. ज्याला आपण निव्वळ नफा किंवा बॉटम लाईन म्हणतो. हो, अगदी तेच. या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी असतात. अच्छा. ईबिडा आपल्याला सांगतो की कंपनी आपल्या मुख्य व्यवसायातून किती पैसा कमवत आहे, पण निव्वळ नफा आपल्याला सांगतो की शेवटी शेअरधारकांसाठी काय उरलंय. आणि इथेच या कथेला तो मोठा धक्का बसतोय ना. हो, आणि तो धक्का एवढा प्रचंड आहे की विचारू नका. खरंच, कारण जेव्हा मी 2083 कोटींच्या महसुलावरून नजर वळवून थेट नेट प्रॉफिटच्या ओळीवर आले, तेव्हा मला तो आकडा 2 वेळा तपासावा लागला. मलाही तोच अनुभव आला. गाडी सुसाट वेगात धावत होती आणि अचानक तिचा मोठा अपघात व्हावा अशी ही स्थिती आहे. अगदी. मार्च 2025 मध्ये याच कंपनीला 171 कोटी रुपयांचा चांगला नफा झाला होता. पण आता मार्च 2026 मध्ये कंपनीने चक्क 537 कोटी रुपयांचा प्रचंड मोठा तोटा नोंदवला आहे. हा तोटा इतका मोठा आहे की प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS जी आधी ₹2.65 होती, ती आता थेट वजा ₹8.34 जाऊन पोचली आहे. अरे बापरे, वजा ₹8? हो, मायनस. हे आकडे खरोखरच चक्रावून टाकणारे आहेत, कारण डिसेंबर 2025च्या तिमाहीतही कंपनी नफ्यात होती. हो, तेव्हा जवळपास 98 कोटी रुपयांचा नफा होता ना. हो, बरोबर. आणि तिथून थेट 537 कोटींच्या तोट्यात जाणं हे कोणत्याही कंपनीसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतं. नक्कीच. म्हणजे 415% ही घसरण केवळ एक आकडा नाहीये. नाही, अजिबात नाही. ही ताळेबंदावर झालेली एक मोठी शस्त्रक्रियाच आहे. आता इथे मला थोडं थांबून यामागचं गणित समजून घ्यायचं आहे. हो, विचारा ना. EPS किंवा प्रतिशेअर कमाई म्हणजे एका शेअरधारकाच्या वाट्याला आलेला नफ्याचा तुकडा, बरोबर? हो, अगदी सोप्या भाषेत तेच. मग इथे तर हा तुकडा पूर्णपणे गायब झालाय आणि चक्क वजाबाकीत गेलाय. वस्तू जास्त विकल्या, महसूल वाढला, EBITDA स्थिर आहे. मग मुख्य नफा अचानक गायब कसा झाला? त्याचं असं आहे की अहवालात यामागे काही विशेष कारणं दिली आहेत. कोणती कारणं? त्यांनी वन टाइम एक्सेप्शनल एक्सपेन्सेस म्हणजे एक वेळचा असाधारण खर्च आणि राईट ऑफ्स अशी कारणं दिली आहेत. कोणीही विकत घेणार नाही. हो, अगदी तसंच. म्हणजे नवीन एनर्जी रेटिंगच्या नियमांमुळे ते विकले जाणार नाहीत आणि त्यामुळे त्यांची किंमत हिशेबाच्या पुस्तकातून मला शून्य करावी लागते. असाच काहीसा प्रकार इथे झाला असावा का? हो, तुमचं हे अनुमान अगदी तर्कशुद्ध आहे. राईट ऑफची प्रक्रिया अगदी अशीच काम करते. अच्छा. जेव्हा कंपनीला जाणवतं की त्यांच्या ताळेबंदात दाखवलेली एखाद्या मालमत्तेची किंवा इन्व्हेंटरीची किंमत आता प्रत्यक्षात तितकी राहिलेली नाही, तेव्हा त्यांना तो तोटा मान्य करावा लागतो. हो, तेव्हा तोटा मान्य करून ती किंमत कमी करावी लागते. आता कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात तंत्रज्ञान खूप वेगाने बदलतं. हो, नवीन नियम येतात सतत. अगदी. नवीन BEE स्टार रेटिंगचे नियम येतात, ग्राहकांची पसंती बदलते. त्यामुळे जुना माल वेळेवर न विकला गेल्यास तो भंगारात काढावा लागतो. आणि ते एक्सेप्शनल एक्सपेन्सेस म्हणजे काय? एक्सेप्शनल एक्सपेन्सेस म्हणजे असा खर्च जो रोजच्या व्यवसायात होत नाही. म्हणजे काही दंड वगैरे? हो, यात एखादा जुना कायदेशीर दंड असू शकतो, कंपनीच्या पुनर्रचनेचा खर्च असू शकतो किंवा एखादी मोठी वॉरंटी क्लेमची तरतूद असू शकते. म्हणजे खिशातून आजच्या आज पैसे बाहेर गेले नसले तरी हिशोबाच्या पुस्तकात मोठा खड्डा पडलाय. नेमकं तेच. रोजचं कामकाज व्यवस्थित सुरू असूनही या अचानक आलेल्या मोठ्या अकाउंटिंग ॲडजस्टमेंट्समुळे कंपनीचा संपूर्ण नफा पुसला गेला. आणि ती थेट 537 कोटींच्या तोट्यात गेली. हो, हे वन टाइम खर्च अनेकदा जुन्या चुका किंवा साचलेल्या समस्या एका झटक्यात साफ करण्यासाठी वापरले जातात. हे खूपच रंजक आहे. आता मला सांगा, एवढा मोठा विरोधाभास जेव्हा समोर येतो तेव्हा कंपनीचं व्यवस्थापन आणि बाजारातील गुंतवणूकदार याकडे नक्कीच 2 वेगवेगळ्या चष्म्यातून पाहतील. हो, 100%. कारण एकाला आपला व्यवसाय कसा मजबूत आहे हे दाखवायचं असेल तर दुसऱ्याला या तोट्याची धास्ती वाटेल. हे जे तुम्ही म्हणालात ना, त्याला कॉर्पोरेट भाषेत नॅरेटिव्ह बॅटल किंवा दृष्टिकोनाची लढाई म्हणतात. अच्छा. जेव्हा कंपनीचं व्यवस्थापन या निकालांवर बोलेल तेव्हा त्यांचा पूर्ण भर साहजिकच टॉपलाईन आणि भविष्यातील संधींवर असेल. म्हणजे ते विक्रीवरच लक्ष केंद्रित करतील. हो, ते सांगतील की पंखे, पंप आणि उपकरणांची मागणी किती मजबूत आहे, उन्हाळ्याच्या हंगामाचा त्यांना कसा फायदा होतोय. ते विशेषतः प्रीमियम उत्पादनांच्या विस्ताराबद्दल आणि वितरण साखळीत होत असलेल्या सुधारणांबद्दल भरभरून बोलतील. म्हणजे त्यांचा मुख्य युक्तिवाद हा असेल की कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स क्षेत्रात दीर्घकालीन संधी खूप मोठ्या आहेत, आमचा महसूल वाढतोय आणि हा तोटा फक्त वन टाइम आहे. अगदी बरोबर.
ते म्हणतील की यामुळे आमच्या मूळ व्यवसायाच्या ताकदीवर कोणताही परिणाम झालेला नाही. हे ऐकताना मला एका विद्यार्थ्याची उपमा आठवते. विद्यार्थ्याची कशी काय? समजा एक विद्यार्थी आहे जो आपल्या पालकांना खूप उत्साहाने सांगतोय की बघा माझी शाळेतली उपस्थिती 100% आहे. तो म्हणतोय की मी शाळेच्या प्रत्येक खेळात आणि उपक्रमात हिरिरीने सहभाग घेतोय. शाळेत सगळे शिक्षक मला ओळखतात. बरं. पण तो हे सगळं अशा वेळी सांगतोय जेव्हा मुख्य परीक्षेचा निकाल लागलाय आणि गणितात तो चक्क नापास झालाय. अरेच्छा. त्याला तो नापास झाल्याचा निकाल पालकांपासून लपवायचाय किंवा त्यावरून त्यांचं लक्ष विचलित करायचंय. खूप छान उपमा आहे ही. म्हणजे व्यवस्थापनाला इथे फक्त उपस्थितीवर म्हणजेच विक्रीवर आणि बाजारातील मागणीवर लक्ष केंद्रित करायचंय. पण पालकांना म्हणजेच गुंतवणूकदारांना मात्र तो 537 कोटींचा तोटा पाहायचाय. ही उपमा या परिस्थितीसाठी अगदी चपखल आहे. गुंतवणूकदार हे त्या पालकांसारखेच असतात. हो ना? ज्यांचं लक्ष त्या विद्यार्थ्याच्या 100% उपस्थितीवर नसून त्या नापास झालेल्या निकालावरच खिळलेलं असतं. मग गुंतवणूकदारांच्या मनात या निकालामुळे कोणते प्रश्न निर्माण होतील? अनेक प्रश्न निर्माण होतील. पहिला प्रश्न असा की हा तोटा खरोखरच फक्त याच तिमाहीपुरता मर्यादित आहे का? की यात व्यवस्थापनाच्या काही जुन्या चुका लपवल्या जातायत? अगदी तेच. आणि हा तोटा पुढेही चालू राहील का अशी भीती त्यांना वाटतेय. आणि दुसरा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे येणाऱ्या तिमाहीत कंपनीचं मार्जिन पुन्हा कसं सुधारेल? आता हे मार्जिन रिकव्हरी किंवा मार्जिन सुधारणे म्हणजे नक्की काय हे आपण थोडं स्पष्ट करूया. हो, नक्कीच. कारण महसूल वाढूनही जर नफा होत नसेल तर कुठेतरी खर्च जास्त होतोय किंवा वस्तू कमी किमतीत विकाव्या लागतायत असाच याचा अर्थ होतो ना? अगदी बरोबर पकडल्यात. मार्जिन म्हणजे सोप्या भाषेत 100 रुपयांची वस्तू विकल्यावर सर्व खर्च वजा जाता तुमच्याकडे किती रुपये उरतात ते. अच्छा. सध्या राईट ऑफ्स आणि वाढलेल्या खर्चामुळे हे मार्जिन कमकुवत झालंय. म्हणजे नफा कमी झालाय? हो. आणि गुंतवणूकदारांना हे पाहायचं असतं की कंपनी हे मार्जिन कसं सावरते. ते कच्च्या मालाचा खर्च कमी करणार आहेत का, कर्मचाऱ्यांच्या खर्चात कपात करणार आहेत का, की ते आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवणार आहेत? हो, पण बाजारात स्पर्धा एवढी जास्त आहे की किमती वाढवणं अजिबात सोपं नसतं. खरंय. म्हणूनच अहवालातील निष्कर्षाचा संदर्भ द्यायचा झाला तर महसूल वाढ सकारात्मक असली तरी बॉटम लाईन कोसळल्यामुळे या निकालाचं बाजारातील रेटिंग हे ॲव्हरेज टू वीक असंच दिलं जाईल. म्हणजे सामान्य ते कमकुवत. हो. बाजाराला भविष्यातील कॅश फ्लो आणि नफा हवा असतो, केवळ वाढलेली विक्री नाही. मग आता साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की या संपूर्ण परिस्थितीचा शेअर बाजारावर आणि भविष्यातील वाटचालीवर काय परिणाम होईल? तो एक महत्त्वाचा भाग आहे. मला वाटतं अल्पावधीत म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये बाजाराला असे अनपेक्षित धक्के अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे स्टॉकवर मोठा दबाव येऊ शकतो. हो, अल्पावधीत या निकालाचा परिणाम स्टॉकवर नकारात्मकच होण्याची शक्यता आहे. बाजाराला एक विशिष्ट प्रकारची प्रेडिक्टेबिलिटी किंवा अंदाज येण्यासारखी स्थिती आवडते. 537 कोटींचा तोटा हा एक खूप मोठा धक्का आहे, ज्याला आपण सरप्राईज एलिमेंट म्हणतो. हो. यामुळे स्टॉकवर नक्कीच दबाव राहील आणि मोठी अस्थिरता दिसून येईल. मग अशा वेळी बाजार सावरतो कसा? अशा वेळी बाजाराची तात्काळ प्रतिक्रिया ही पूर्णपणे व्यवस्थापनाने या तोट्याबद्दल दिलेल्या स्पष्टीकरणावर अवलंबून असते. म्हणजे जर त्यांनी खात्रीलायक कारणं दिली तर पडझड थोडी सावरू शकते. जर त्यांनी सिद्ध केलं की हा खरोखरच वन टाइम खर्च आहे तर बाजार थोडा शांत होईल. आणि जर बाजाराला वाटलं की कंपनीच्या कार्यपद्धतीतच काही त्रुटी आहेत तर मात्र प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकते आणि स्टॉक आणखी पडू शकतो. म्हणजे जर आपण थोडा व्यापक विचार केला आणि हा खराब झालेला माल किंवा वन टाइम खर्च एकदाचा हिशेबाच्या पुस्तकातून निघून गेला असेल तर मूळ व्यवसाय खरंच सुरक्षित आहे असं म्हणायला वाव आहे. हो, तसं म्हणता येईल. कारण भारतात कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स क्षेत्राची वाढण्याची क्षमता अजूनही प्रचंड आहे. वाढते शहरीकरण, नवीन घरांची बांधणी आणि जीवनमान उंचावल्यामुळे या उपकरणांची मागणी वाढतच जाणार आहे. अगदी बरोबर. त्यामुळे जर इंजिन खरोखरच मजबूत असेल आणि हा फक्त एक तात्पुरता दुरुस्तीचा खर्च असेल तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी फार घाबरून जाण्याचं कारण नसावं. हो, हा दृष्टिकोन बरोबर आहे. सगळा खेळ आता पुढच्या तिमाहीच्या मॅनेजमेंट गायडन्सवर अवलंबून आहे ना? हो, पण इथे एक गोष्ट समजून घेणं जास्त गरजेचं आहे. दीर्घावधीचा विचार केला तर तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे.
भारतातील कन्झम्पशन स्टोरी अतिशय मजबूत आहे. क्रॉम्प्टनसारख्या प्रस्थापित ब्रँडचा बाजारातील हिस्सा आणि लोकांचा त्यांच्यावरील विश्वास हे त्यांचं मोठं बलस्थान आहे. पण तरीही पुढची पावलं निर्णायक असतील. हो, नफ्याचं सामान्यीकरण किंवा प्रॉफिट नॉर्मलायझेशन किती वेगाने होतं आणि मार्जिन रिकव्हरी कशी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. म्हणजे त्यांना पुन्हा नफा कमवून दाखवावा लागेल. अगदी. जर कंपनीने पुढच्या 1-2 तिमाहीमध्ये पुन्हा पूर्वीसारखा नफा कमवून दाखवला तर बाजार हा 537 कोटींचा तोटा विसरून जायला तयार होईल. पण तसं न झाल्यास हा एक दीर्घकालीन चिंतेचा विषय ठरू शकतो. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्सच्या अहवालातील तो मोठा आणि रंजक विरोधाभास डिकोड केला. हो. एका बाजूला मजबूत महसूल वाढ आहे, दुकानात ग्राहकांची गर्दी आहे, वस्तू वेगाने विकल्या जात आहेत, पण दुसऱ्या बाजूला नफ्यातील प्रचंड मोठी घसरण आणि शेकडो कोटींचा तोटा आहे. अगदी विरोधाभास आहे हा. हा अहवाल आपल्याला शिकवतो की फक्त महसुलाचे किंवा विक्रीचे आकडे पाहून कोणत्याही कंपनीच्या आरोग्याचा अंदाज लावता येत नाही. बरोबर. ताळेबंदाच्या पुस्तकात आणि विशेषतः राईट ऑफ सारख्या ओळींमध्ये खोलवर डोकावणं किती गरजेचं असतं हे आज आपण पाहिलं. या विश्लेषणाचा हाच तर सर्वात महत्त्वाचा भाग आहे. केवळ आकड्यांच्या पलीकडे जाऊन त्यामागची व्यावसायिक परिस्थिती समजून घेणं. आणि या चर्चेच्या शेवटी स्रोतातील माहितीच्या आधारे सगळ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. कोणता मुद्दा? आपण पाहिलं की अहवालात वन टाइम एक्सेप्शनल एक्सपेन्सेस किंवा अकाउंटिंग ॲडजस्टमेंट्समुळे हा मोठा तोटा झाल्याचं कारण दिले. हो. पण जर आपण व्यापक दृष्टिकोनातून कॉर्पोरेट जगाकडे पाहिलं तर हे जे वन टाइम राईट ऑफ्स आहेत ना, म्हणजेच एकाच झटक्यात मोठा तोटा दाखवून जुने हिशेब साफ करण्याची पद्धत, हो, हे कुठेतरी जुना कचरा एकाच वेळी साफ करण्यासाठी वापरलं जाणारं एक अत्यंत सोपं आणि सोयीचं हत्यार तर बनत चाललं नाहीये ना. हा एक अतिशय गंभीर आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हो ना. एखादी कंपनी अशा वन टाइम खर्चाचा ढाल म्हणून किती वेळा वापर करू शकते आणि बाजारातील गुंतवणूकदारांनी अशा स्पष्टीकरणांवर किती काळ विश्वास ठेवायचा. बरोबर. मगाशी आपण जशी एका विद्यार्थ्याची उपमा दिली होती तसाच हा प्रकार आहे. विद्यार्थी खेळात उत्तम आहे पण गणितात अचानक नापास होतो. आता तो नापास होणं ही केवळ एका परीक्षेतील चूक होती की त्याचा अभ्यासाचा पायाच कच्चा आहे हे येणारा काळच ठरवेल. नक्कीच. यापुढील तिमाहींमध्ये कंपनी कशाप्रकारे सावरते आणि आपलं मार्जिन कसं परत मिळवते हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. अशाच नवनवीन आणि सखोल विश्लेषणांसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत आर्थिक जगातील या घडामोडींवर नक्कीच लक्ष ठेवून राहायला हवं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.